नमस्कार, मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मोमोजची रेड चटणी. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे 4 टोमॅटो असे त्याला कट द्यायचा आहे. आणि 15 ते 20 मिरच्या आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायचा आहे. आणि एक तांब्यावर पाणी आपल्याला पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे. आणि त्या पातेल्यामध्ये आपण जे टमॅटो, मिरची आणि लसूण जे घेतलेलं आहे ते सगळं काही टाकून आपल्याला ते व्यवस्थितपणे बॉईल करून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो, मिरची आणि लसूण व्यवस्थितपणे जर उकडले गेले तर त्याच्यानंतर आपल्याला ते थंड व्हायला ठेवायचं आहे. या प्रोसिजरला 10-15 मिनटं लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे. हे पाणी आपण नंतर भाजीमध्ये देखील वापरू शकतो. आता हे जे टमॅटो आहेत त्याचे मी बूड काढून घेतलेले आहेत. आणि हे जे सगळं टमॅटो, मिरची आणि लसूण आपण उकडून घेतलेला आहे तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरमधून पेस्ट बनवल्यानंतर एका पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट जी आहे ती टाकून द्यायची आहे. आणि त्याला व्यवस्थितपणे आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता इथे मी थोडंसं भांडं विसळून पाणी घेतलेलं आहे. आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. आणि टोमॅटोची जी आंबटपणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती मॅच होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप टाकायचं आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजून झाल्यानंतर गार झालं की आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली मोमोजची रेड चटणी.